जसं तोडलंय तसंच तोडायचं. त्यांनी तोडलंय. नाही नाही लय बेकार मारलंय ते. आता सगळे साहेब ऐका ना, सतीच्या फोटो बघू सुद्धा वाटत नाही. आणि काय एवढंच लेकराला कळत. ह्या लेकराने काय त्या बघायचं. दिवशी ह्या बोलत होत्या, त्याच्या डोळ्यात पाणी आलं राव त्या लेकरात माग. ते लय आता वाईट. त्यांना मी म्हणलं ना साहेब 14 फेब्रुवारी मात्र पितृ दिवस होता शाळेत लेकरायच्या. ये मोठा मुलगा काय म्हणला, मम्मी आम्हाला शाळेत जायचं नाही म्हणला, पप्पा नाहीत म्हणलं, पूजा असतील शाळेत, आम्ही काय करावं म्हणलं सांग. मी म्हणलं मामाला आणि मामीला पाठवते म्हणलं तुम्ही जा. तरी पण म्हणले नाही, म्हणले आम्हाला शाळेतच जायचं नाही. 14 फेब्रुवारीला लेकर बघायला लागले मला. गेल्या वर्षीचे फोटो बघायला रडायला लागले. मग हे लेकरायचं किती हे, त्यांनी काय बघितलंय पुढचं. आता बापाची चूक भेटल का लेकराला. लेकाची समाधानी भेटल का आम्हाला. कोणी त्याच्या सुनाचे पोरं आले की नुसतं टुकू बघून मैदानला गेलं तर म्हणलं मला वाग नाही. आता माझं एक मत कमी झालं. पोरं म्हणाले तुमचे 3 मत आहेत. मी म्हणलं त्या मताची बरोबरी नाही माझ्यावर. फक्त एवढंच आता प्रशासनाकडे बी एवढंच आहे की या लेकराकडे बघून तरी त्यांच्या पप्पाचे आरोपी द्यावा. नाही आरोपी सापडत. तुम्ही असं काय म्हणत, 100% आरोपी सापडतील. ह्याच्यातले आरोपी कुठं जात नसते. पोलीस खोदून काढणार म्हणजे काढणार कोणी बी. आणि हा पोलीस म्हणलं की असं चिड बसती, पोलीस म्हणलं की चिड बसती अशी त्या नावाची सध्या. बरोबर आहे तुम्हाला पण झालंच ना करायचा होता तसा कटेचा. आणि हे जे नाव काय येत आहेत सारखे भास्कर केंद्रे, सचिन सानप, गोविंद भाताने, राठोड कोणतरी आहे एक, बरं का. सगळ्या प्रकरणांमध्ये हेच नाव आहेत. हेच करुणा मुंडेच्या ह्याच्यात हेच. मग आता तो संभाजीनगरला सचिन सानप असताना महादेव मुंडेच्या तपासाला तो परळी पोलीस स्टेशनला कसं काय? अरे पोलीस आहेत का काय आहेत नेमकं काय? जेवढे पोलीस इन्व्हॉल्व होते त्या केसमध्ये त्यांनीच मारलं. मग माणसं ह्यांना आरोपी सापडत नाही ना. ह्यांनी वर्दी कशाला घातली, मग कशाला घातली वर्दी ह्यांनी? ह्यांना जर तपास करायचा नाही तर सगळे हेच आरोपी म्हणून ह्यांनाच सस्पेंड करून ह्यांनाच फाशी द्या. एवढे आरोपी पोलीस आले इथल्या. ज्यानं गाडीची न्यायची माहिती झाली त्याला मग बॉडी. ज्यानं गाडी नेली त्यानंच मर्डर केलाय म्हणायचं. मग आता गाडी नेली कशी? मला पहिला प्रश्न हा पडतो की बाबा इन्क्वेस्ट पंचनामा झाल्याशिवाय तिथलं काहीच हवायत नसते. गाडी कशी? गाडीत पैसे होते सगळे असे कागद पसरून टाकलेले होते. अंगठी होती बोटामध्ये, ते बी काढून घेत. सगळं काढून. मोबाईल गायब. मोबाईल नाही त्यांचा. मोबाईल असतात अजून मोबाईल गायब आहे ना. तोळ्याची होती. त्याला छंद असेल अंगठी मिंगठी. नाही आताच केली होती. लग्नात केली. ते आमच्या दोघांचे हे झाले त्यावेळेस मी औषध पेले होते. त्या ह्यांनी घरच्यांनी कुणाच पैसे दिले नाहीत. वडिलांनी बी दिले नाहीत आणि त्यांच्या वडिलांनी बी दिले. तर त्यांनी गपचूप अंगठी मोडून त्याचे पैसे देऊन माझं दवाखान्याचं बिल सारलं होतं. तेव्हापासून अंगठी नव्हती. ते पुन्हा त्या दिराच्या लग्नात केली. पुन्हा ते सासऱ्याच्या हाताने हरवली. ती पण गेली. पुन्हा नंतर आता केली तर आता तर त्यांनाच हे झालं. हरवून गेली. हो त्यांनाच हरवून गेली. थोरला कितीला आहे? 7वीला आहे ते. तो तो पण 7वीला. दोन्ही एका क्लासमध्ये टाकलेली. तर ते पोतार शाळेत येतं ना. आरटी मध्ये एवढं गडबड केलं आपण ह्याला कशाला ऍडमिशनला. ते म्हणजे हे शाळेत जात नव्हता ना. ह्याला वापस बसवलंय. ह्याच्या बरोबर आहे. ह्याला वापस बसवलंय. जात नव्हता. म्हणजे हे लय नाजूक होता ना लहानपणी. नाजूक होता म्हणजे रडायचा सारखा. नाजूक बारीक. हे तर सगळ्यात नाजूक. ते आहे जरा.
थोडं मागे या.